शिंदेंच्या शिवसेनेचे 3 उमेदवार जाहीर करण्यात आले, मात्र यातील प्रत्येक मतदारसंघात अनेक जण इच्छुक होते आणि त्यामुळे ज्यांचा पत्ता कापला गेलाय ते निवडणुकीच्या प्रचारामध्ये ताकदीनं उतरणार का, अशी चर्चा आत्ता सुरू झालेली आहे। पाहूयात याबाबतचाच आमचा हा स्पेशल रिपोर्ट। श्रीकांत शिंदे तिकीट पक्क, नरेश म्हस्के तिकीट पक्क, हेमंत गोडसे तिकीट पक्क। कधी होणार म्हणता म्हणता शिंदे सेनेनं लेट पण थेट 3 उमेदवारांची घोषणा केली। आता या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा आवाज घुमणार आहे, मात्र आता या आवाजात पत्ता कट झालेल्यांच्या नाराजीचा सूर तर उमटणार नाही ना, अशी कुजबूज आता रंगली आहे। कारण यातील प्रत्येक ठिकाणी एक जागा आणि अनेक इच्छुक दादा अशी परिस्थिती निर्माण होती। त्यातल्या नाशिकच्या जागेवर तर रोजच्या रोज ट्विस्ट मागून ट्विस्ट रांगच लागली होती। नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नाशिकच्या उमेदवाराची घोषणा झालेली नसताना अर्ज भरताना थेट शिंदेंच्या शिवसेनेचा उल्लेख केला आणि गोंधळात गोंधळ निर्माण झाला। आणि आता हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर झाल्यावर शांतिगिरी महाराज लढण्यावर ठाम आहेत। जय बाबाजी भक्त परिवारामध्ये सर्वच पक्षाची आमची मंडळी आहे आणि त्यामुळे आमची जी लोकसभेची कमिटी आहे त्या कमिटीने तो निर्णय घेतलाय ही संपूर्ण निवडणूक आमच्या जनता जनार्दन आणि कमिटी मार्फत होत आहेत आणि म्हणून हा निर्णय आमच्या कमिटीने घेतलेला आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा झाली होती, कुठल्या शिवसेनेच्या माध्यमातून आपण फॉर्म भरला? हे श्री एकनाथजी शिंदे गट अत्यंत खुल्या आणि आनंदाने आता रिंगणामध्ये या ठिकाणी जोरदार आमची मंडळी आता कामाला लागत आहे। महायुतीचे नेते म्हणतायत की आम्ही शांतिगिरी महाराजांना विनंती करू की माघार घेण्यासाठी की आमचे आशीर्वाद द्या म्हणून, पुन्हा मागे हटणार आता विषय संपलेला आहे। आमच्या भक्त परिवारांनी पूर्ण आता डिसिजन फिट केलेला आहे, लढायचं आणि जिंकायचं। शांतिगिरी महाराजांच्या भूमिकेची नाशिकसह महाराष्ट्रभर चर्चा रंगलेली असतानाच नाशिकच्या उमेदवारीबाबत दुसरा ट्विस्ट निर्माण झाला, तो म्हणजे छगन भुजबळ यांच्यामुळे। उमेदवारी जाहीर होत नसल्यानं आपण उमेदवारीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचं भुजबळांनी सांगितलं आणि ते नाराज असल्याची चर्चा मात्र रंगू लागली। तर हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर झाल्यावर भुजबळांनी गोडसेंचा प्रचार ताकदीनं करणार असल्याची ग्वाहीही दिली। मी माघार घेतली किंवा माझं जे आहे अनाउन्समेंट करायला एवढी वेळ लागलं, मला असं वाटलं की हे काही बरोबर नाही। माझ्यामुळे जर कोणाची काही अडचण होत असेल पक्षांमध्ये किंवा कोणा इच्छुक लोकांची त्याच्यामुळे जर अडलं असेल तर मी दूर होतो। लवकरात लवकर तुम्ही निर्णय घ्या। काय ज्यावेळेला युतीचं काम असतं किंवा सार्वजनिक काम असतं त्यावेळेला सगळ्यांच्या हाताने काही वेळेला ह्या अपेक्षा आपल्याला दूर ठेवावं लागतात आणि जो निर्णय होईल पक्षाचा काय त्या पक्ष शिस्तीप्रमाणे काम करावं लागतं। हे झालं नाशिकचं, मात्र उमेदवारी जाहीर झालेल्या इतर अनेक ठिकाणी जागा एक आणि इच्छुक अनेक अशी चर्चा रंगली होती। नरेश म्हस्के तिकीट पक्क। आता यामध्ये कुणाच्या नावांची चर्चा होती तर प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे, संजीव नाईक। नाशिक हेमंत गोडसे तिकीट पक्क। तर नाशिकमध्ये कुणाच्या नावांची चर्चा होती तर ती म्हणजे छगन भुजबळ, शांतिगिरी महाराज, अजय बोरस्ते, दिनकर पाटील। उत्तर पश्चिम मुंबई रवींद्र वायकरांचं तिकीट पक्क झालं, तर यामध्ये कुणाच्या नावांची चर्चा होती तर संजय निरुपम, गोविंदा, गजानन कीर्तिकर आणि सिद्धेश कदम। दक्षिण मुंबईमध्ये यामिनी जाधवांचं तिकीट पक्क झालं, तर यामध्ये राहुल नार्वेकरांची आणि मंगलप्रभात लोढांच्याही नावाची चर्चा होती। दक्षिण मुंबईतून लढण्यासाठी राहुल नार्वेकर यांनी पूर्ण तयारी केल्याचं एबीपी माझाच्या आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे या कार्यक्रमात सांगितलं होतं। 3-4 महिने मी दक्षिण मुंबईच्या कोपऱ्यात फिरायचा प्रयत्न करत आहे। म्हणजे हा मोठा मतदारसंघ आहे, इतर लोकसभेसारखाच। मुंबई जरी देशाची आर्थिक राजधानी असली तरी या मुंबईची आर्थिक राजधानी ही दक्षिण मुंबई आहे। मला एवढंच सांगण्यात आलं की कुठच्याही परिस्थितीत दक्षिण मुंबईची जागा यंदा आपल्याला महायुतीसाठी निवडून आणायची आहे आणि त्या संकल्पनेतून मी कामाला लागलो। एकूणच काय तर एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण नाराज असल्याचं सहसा कुणी सांगत नसलं तरी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पत्ता कट झालेले इच्छुक नेते प्रचारात पूर्ण ताकदीनं उतरतात का हेही बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे।
ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.